मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि हा लाभ 50 लाख महिलांना आजपासून मिळणार आहे। तुम्ही त्या 50 लाख महिलांमध्ये आहे की नाही हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काही अंतिम तारखा दिलेल्या आहे आणि काही अटी पण दिलेल्या आहे। तुम्ही त्या अटीमध्ये बसता की नाही बसत व्हिडिओ पूर्ण बघा। आजपासून पैसे येण्याची सुरुवात होत आहे। यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत। जर तुम्ही त्या अटीमध्ये बसाल तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होतील। त्या अटीमध्ये तुम्ही बसता की नाही ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्या अटी जाणून घेऊया तरच तुम्हाला 30 ऑगस्ट या रात्रीपासून पैसे येईल, अन्यथा येणार नाही। पहिल्या हप्त्यामध्ये भरपूर जणांचे पैसे आले आणि भरपूर महिलांचे पैसे आले नाहीत। त्या अटी कोणकोणत्या आहेत हे जाणून घेऊया, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। त्या अटींमुळे पैसे येण्यात अडचण येऊ शकते। 30 ऑगस्टच्या रात्रीपासून पैसे येणार आहेत, पण त्यामध्ये अतिशय महत्त्वाची अट घालण्यात आलेली आहे। काही अंतिम तारखा देण्यात आल्या आहे। या तारखामध्ये जर तुम्ही बसलात तर नक्कीच तुम्ही देखील या 50 लाख महिलांमध्ये येऊ शकता आणि तुम्हाला देखील 30 ऑगस्टच्या रात्रीचे पैसे त्या ठिकाणी येऊ शकतात। माझं असं मत आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला कोणत्या अटी आहेत ते समजेल। आणि जर तुम्ही या अटीमध्ये बसले जरी नसला तर तुम्ही काय करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला पैसे मिळणार नाही। तर काय झालं, मागच्या हप्त्याचे पैसे जसे तुम्हाला मिळाले नाही तसे पुढचेही मिळणार नाही। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता। अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे। पुढचा टप्पा पासून जर तुम्हाला मुकायचं नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच पाहत राहा। आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही तारखा सांगणार आहे। या तारखामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला नक्कीच 30 ऑगस्टच्या रात्रीपासून पैसे यायला सुरुवात होईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना खूप मोठी आनंदाची बातमी, 30 ऑगस्टच्या रात्री पैसे यायला सुरुवात येणार आहे। तर नेमक्या अटी काय आहेत, कोणत्या अटी आहेत की ज्यामध्ये 50 लाख महिलाच त्यामध्ये सिलेक्ट झालेल्या आहेत। तर त्या 50 लाखामध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणत्या अटी आहेत, तर सगळ्यात पहिली अट आहे, पहिली कंडिशन आहे ती म्हणजे तुम्ही फॉर्म केव्हा भरला आहे। लक्षात घ्या, तुम्ही फॉर्म केव्हा भरला, तुमचा फॉर्म केव्हा मंजूर झाला, फॉर्म भरल्याची तारीख, फॉर्म मंजूर झाल्याची तारीख, त्याचबरोबर तुमचं डेबिटी म्हणजेच आधारला बँक जे काय आहे लिंक होण्याची तारीख, त्याचबरोबर तुम्हाला मेसेज केव्हा आला। तर या 4 तारखा अतिशय महत्त्वाच्या आहे। या तारखामध्ये जर तुम्ही बसले, या दिलेल्या तारखानुसार जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार। तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न आहे की तुम्ही फॉर्म केव्हा भरला। फॉर्म भरण्याची एक निश्चित तारीख त्या ठिकाणी करण्यात आली आहे। आता तुम्ही जर फॉर्म आज 26 ऑगस्ट, लक्षात घ्या 26 ऑगस्टच्या अगोदर भरला असेल, कारण की काय झालंय 26 ऑगस्ट पूर्वी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल, मग अर्थात तुम्ही योजना सुरू झाल्यापासून 26 ऑगस्टच्या आदल्या दिवसात किंवा 26 पर्यंत जरी फॉर्म भरला असेल तरी देखील आता तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की 27 ऑगस्टला सर्व याद्या कंप्लीट झालेल्या आहेत। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की आमच्याकडे याद्या आल्यात, 50 लाख स्त्रियांना आता पैसे भेटणार आहेत। मग आता तुम्ही 50 लाख महिलांमध्ये आहात का, तुम्हाला 30 ऑगस्टच्या रात्री पैसे येतील का, तर यासाठी तुमचा जो फॉर्म आहे तो 26 ऑगस्टच्या आधीपर्यंत भरलेला असला पाहिजे। आता नुसता फॉर्म भरून असलेलं गरजेचं नाही, तुमच्यासाठी पुढची डेट सुद्धा महत्त्वाची आहे। तुमचा फॉर्म 26 ऑगस्टच्या आधी भरलेला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगायचं आहे। दुसरी कंडिशन, दुसरी तारीख। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला फॉर्म अप्रूव्ड म्हणजे मंजूर झाल्याचा मेसेज केव्हा आलाय, ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे। काय झालं, मागच्या वेळेस हप्ता आला होता तर त्यामध्ये फॉर्म भरले गेले पण अप्रूव्डचा मेसेज आला नव्हता। पण तुम्हाला आता अप्रूव्डचा मेसेज कधी आला ती तारीख देखील अतिशय महत्त्वाची असणार आहे। आता तुम्ही जुने फॉर्म भरले असतील 31 जुलैच्या अगोदर किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला फॉर्म भरले असतील, पण त्याचा अप्रूव्ड मेसेज बऱ्याचशा महिलांना आला नव्हता। तर आता इथे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही फॉर्म भलेही कधी भरला असेल पण तुम्हाला 26 तारखेच्या अगोदर जर तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे असा मेसेज जर आलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटण्यामध्ये अडचण येऊ शकते। पण जर तुमचा फॉर्म तुम्ही कधी भरला पण तुम्हाला मेसेज 26 ऑगस्टच्या अगोदर आला असेल तर तुम्ही नक्कीच 50 लाख लाभार्थी महिलांच्या टप्प्यामध्ये आहेत असं तुम्ही समजून घ्यायचं आहे। मग आता तुम्हाला अप्रूव्डचा मेसेज कधीपर्यंत आला आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा। जर आला नसेल तर काय करायचं ते आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। पण पुढची सगळ्यात महत्त्वाची अट अशी आहे की डीबीटी, तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह केलेलं आहे का, केलं असेल तर केव्हा केलेलं आहे। आता डीबीटी म्हणजे काय की आधार कार्डला बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे। आता हे आधारला बँक खातं लिंक नव्हतं, बऱ्याचशा महिलांनी 31 जुलैच्या आधीच फॉर्म भरले, काहींनी तर अगदी जूनमध्येच भरले होते। पण झालं काय की जे काय फॉर्म आहे फॉर्म भरले गेले पण आधारला बँक लिंक नव्हतं, मग लिंक नव्हतं त्यांनी नंतर लिंक केलं आणि लिंक झालं नंतर आणि त्यामुळे त्यांना मागचा जो हप्ता 17 ते 19 मध्ये आला तो आला नाही। पण आता हे जे लिंकिंग आहे तर हे लिंकिंग तुम्ही 26 तारखेच्या अगोदर होणं अपेक्षित आहे। होय, हे अगोदर येणं खूप अपेक्षित आहे। कारण काय होतं की हे जे काय आधार लिंकिंग जर झालं असेल तर ती बँकेला पुढे लिस्ट पाठवली लागते। लिस्ट पाठवल्यावर लक्षात येतं 3-4 दिवस त्यांच्याकडे प्रोसेसमध्ये तुमचं अकाउंट जातं। अकाउंटवरील गव्हर्नमेंट अकाउंट तुमच्या बँकेला अकाउंटला प्रोसेस होण्यासाठी कमीत कमी 3 ते 4 दिवसाचा वेळ लागतो। म्हणजेच तुम्ही
ही जी काही तुमची प्रोसेस आहे आधार लिंकिंगची ही 25 ऑगस्टच्या आधी झालेली असणं खूप गरजेचं आहे. मग आता तुमचं जर अकाउंट DBT ॲक्टिव्ह झालं नसेल, आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक झालेलं नसेल, तर तात्काळ तुम्ही बँकेमध्ये जायचं आहे. कारण की बँकेमध्ये खातं लिंक व्हायला कमीत कमी 5 दिवसांचा कालावधी लागतो. मग तुम्ही एकदा फॉर्म भरून दिला का बऱ्याचशा महिला शांत बसून घेतात. बऱ्याच आम्हाला कमेंटमध्ये आलं की आमचं 10 दिवस झालं लिंकिंग झालेलं नाही, अर्ज भरून दिला आहे. तर ताईंनो, तुम्ही नक्कीच बँकेमध्ये जा. बँकेमध्ये जाऊन तिथले मॅनेजर असतील किंवा अधिकारी असतील त्यांना विचारा. त्यांना म्हणा की 5 दिवसाचा कालावधी आहे, अजून का कंप्लीट झालेलं नाही, तर तात्काळ कंप्लीट करून घ्या. तुमचं आधारला लिंक झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता. आता ते कसं चेक करायचं यासाठी व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकलेला आहे, तर तिथेही तुम्ही बघू शकता. पण तुमचं DBT होणं गरजेचं आहे. कारण की सरकारच्या कुठल्याही योजनेचा जो पैसा आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत येतो. म्हणजे तुमचं आधार कार्ड जिथे लिंक आहे त्याच खात्यामध्ये जात आहे. बऱ्याचशा महिलांनी एक खातं दिलं आणि दुसऱ्या खात्याला लिंक केलं आहे. काळजी करू नका, तुमच्या आधार कार्ड ज्या खात्याला लिंक आहे त्यामध्ये तुमचे पैसे त्या ठिकाणी येणार आहे. तर अशा पद्धतीनं आधार लिंकिंग करून घेणं हे 25 पूर्वीच आता गरजेचं होतं. पण जरी झालेलं नसेल तरी तात्काळ त्याची तुम्ही नोंद घ्या. तात्काळ बँकेमध्ये जाऊन या आणि नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे झालं आहे ते बघून घ्या. लवकरात लवकर DBT करून घ्या. कारण की आता पैसे सोडायला सुरुवात झालेली आहे. एक आर्टिकल असं एक न्यूज अशी आली होती की 30 तारखेनंतर नागपूरमध्ये एक सोहळा होणार आहे की ज्याच्या माध्यमातून दुसरा हप्ता, दुसरा टप्पा त्या ठिकाणी करण्यासाठी एक सोहळा घेण्यात येणार आहे. तर त्यामध्ये नक्की तुम्ही आहात का, तर हे देखील तुम्ही पाहण्यासाठी तुम्ही तुमचा फॉर्म केव्हा भरलेला आहे, फॉर्म जर तुमचा 26 तारखेच्या आधी अप्रूव्ड झालेला असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला फॉर्म अप्रूव्ड झाल्याचा मेसेज येणं देखील आता गरजेचं आहे. अन्यथा पैसे त्या ठिकाणी मुकावं लागू शकते. अतिशय महत्त्वाची गोष्ट जी आहे की तुमचं DBT कधी ॲक्टिव्ह झालं, म्हणजे आधारला तुमचा मोबाईल नंबर केव्हा, कोणत्या तारखेला ॲक्टिव्ह झाला, या 3 तारखा अतिशय महत्त्वाच्या आहे. उदाहरणार्थ तुम्ही फॉर्म जरी 26 ऑगस्ट आधी जर भरला असेल पण तुमचा अप्रूव्हचा मेसेज आला नसेल तर तुम्ही तात्काळ तुम्ही जिथून भरला आहे, म्हणजे तुम्ही ऑफलाईन भरला असेल तर तुम्ही जिथे भरला तिथे चेक करा, किंवा तुम्ही ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून भरला तर ॲपमध्ये चेक करा, किंवा तुम्ही वेबसाईटवर भरला असेल तर वेबसाईटला चेक करा. तो जर अप्रूव्ह झाला असेल तर एक बरोबर झालं. दुसरं, अप्रूव्हचा मेसेज आला असेल तर चांगलं आहे. पण तिसरं म्हणजे आधार लिंकिंग केव्हा झालं, आधार लिंकिंग झालेलं असेल तर चांगली गोष्ट आहे. तर नक्कीच तुम्ही 26च्या आधी जर झालेला असेल तर नक्कीच तुम्हाला पैसे येण्यामध्ये कुठलीही अडचण नाही. त्यामुळे 50 लाख महिलांची यादी आता गेलेली आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता त्यांना पैसे देण्यामध्ये कुठलीही अडचण नाही असंही सांगण्यात आलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला 30 तारखेनंतर 31 तारखेनंतर नक्कीच पैसे येतील. कारण की त्याचा कार्यक्रम देखील आता नागपूरमध्ये होणार आहे. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या सर्व गोष्टी चेक करून घ्या. एकदा बँकेत चक्कर मारा. अकाउंट काही गोठवलेले असतील तर त्याविषयी सरकारने बँकेला सांगितलेलं आहे की अकाउंट गोठवू नका. तर नक्कीच ही माहिती देऊन तुमचं अकाउंट सुरू करून घ्या. नक्कीच पैसे येतील. ही माहिती कशी वाटली, माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा.